किंवा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जर तुम्ही उत्तर भारतात फिरायला गेलात तर जागोजागी हातगाड्यांवर एक सरबत हमखास मिळतं, सातूचं. खरं तर या पदार्थाला इतका मोठा इतिहास आहे की पार ऋग्वेदातही सातूचे रेफरन्सेस आहेत. अर्थात वेदकालीन सातू आणि आज आपण जे सातूचं पीठ खातोय यात बराच फरक आहे. आता वेदकालीन सातू म्हणजेच यव किंवा बार्ली. काही ग्रंथांच्या मते जी धान्य भाजून त्याचं पीठ करता येतं ती म्हणजे सक्तू. पुढे या शब्दाचाच सातू असा अपभ्रंश झाला असेल. आता हे सगळं बघता आज आपण जी रेसिपी करतोय ती दोन्ही काळांचं एक फ्युजन आहे. गहू आणि बार्ली धुवून थोडा वेळ भिजवून किंचित ओलसर असतानाच हलक्या हाताने कुटून त्यांची फोलपटं काढायची आणि कापडावर पसरून या दोन्ही गोष्टी छान वाळवायच्या. आता हल्ली पॉलिश्ड बार्ली पण मिळते, ती पण तुम्ही वापरू शकता. यानंतर डाळं आणि लाह्या घेऊन या चारही गोष्टी मंद आचेवर भाजायच्या. गार झाल्यावर दळून आणलं की आपलं सातूचं पीठ तयार. गुळाच्या पाण्यात हे पीठ भिजवून पेज किंवा स्मूदी सारखं पिता येतं. प्री आणि पोस्ट वर्कआउटसाठी एकदम पौष्टिक आणि हाय प्रोटीन अशी रेसिपी आहे. या पिठापासून तिखट पदार्थही करतात. तुम्हाला बघायला आवडतील का? कमेंट्समध्ये नक्की कळवा. सातूचं पीठ हे वैदिक काळापासून एक उत्तम ट्रॅव्हल फूड आहे. पूर्वी जेव्हा भिक्षू लोक दारोदार जायचे भिक्षा मागायला तेव्हा सगळ्या गृहिणी त्यांना फळं, वेगवेगळे जिन्नस आणि सातूचं पीठ हे आवर्जून द्यायचे. का हो? कारण की हे सातूचं पीठ ना काही याला कुकिंगच लागत नाही, पाणी घातलं की तयार. म्हणजे कुठल्याही प्रवासात जेव्हा तुमचं खूप चालणं होतं, खूप दमायला होतं तेव्हा पोट भरायला पण छान, पचायला हलकं, त्यामुळे पोट बिघडायचं काही चिंता नाही. आणि तुम्ही कितीही चाललात, व्यायाम झाला तरी श्रम हो तुमचे किंवा जे तुम्ही थकता दमता त्याच्यावर एक्सलेंट एनर्जी देणार आहे. सातूच्या पिठाचे अजून फायदे म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं, वजन नियंत्रण ठेवतं, ब्लड शुगर लेवल चांगलं ठेवतं आणि या व्यतिरिक्त गट हेल्थसाठी एक एक्सलंट सुपर फूड आहे.